विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तुमच्या कामाचा माणूस आज परत एकदा तुमच्यासाठी अपडेटेड प्रश्न घेऊन आलेला आहे. विद्यार्थ्यांची मागणी होती की युद्ध सरावांच्या बद्दल सरांनी आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाची अपडेटेड माहिती द्यावी आणि आज भारत आणि भारतामध्ये चालू असलेली किंवा झालेले महत्त्वाचे युद्ध सराव याविषयी आज आपण महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी व्हिडिओ चालू करताना मला एक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची आहे. आपण आपल्या युट्यूबच्या चॅनेलवर रोज एक प्रश्न पोस्ट करतो आणि त्यामध्ये वोट घेतो. काल एक गोष्ट मला नोटीस झाली की हा जो प्रश्न आपण पोस्ट केला होता, भारतात राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो, याचं 80% लोकांनी राष्ट्रपती उत्तर दिलं. मित्रांनो, भारत आणि भारतात राज्याचा घटनात्मक म्हणजे महाराष्ट्र हे भारतातलं एक राज्य आहे. मग महाराष्ट्रात घटनात्मक प्रमुख कोण आहेत? राज्यपाल आहेत, जिष्णुदेव वर्मा. आपल्याला माहिती पाहिजे ना या छोट्या गोष्टी. आपण प्रश्न नीट वाचायला शिका. हे का बोलतोय मी लेक्चर सुरू होण्याच्या आधी? कारण भले भले गार पडतात, ठीक आहे नाही, भले भले गार केले गंमत मध्ये. कधी कधी प्रश्न आहे ना असा टाकला जातो की भल्या भल्यांचं वातावरण टाईट होतं. म्हणून प्रश्न नीट वाचायला शिका. ओके, माणूस कामाचा आहे, कामाचंच बोलणार आणि फायद्याचंच बोलणार. चला पुढे बघा. युद्ध सराव हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याबद्दल आज आपण माहिती घेऊया. चला पहिला प्रश्न काय पहा. संयुक्त सैन्य अभ्यास लामित्ते 2026. लामित्ते हे टायटल आहे त्या सरावाचं. भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला? मी तुम्हाला अशा देशाचं नाव सांगणार आहे तुम्ही कधीच ऐकलं नाही. ठीक आहे, देशाचं नाव आहे सेशल्स. बघा देश कुठं आहे, इथं देश आहे, हे देशाचं लोकेशन आहे आणि ऑपरेशन लामित्ते म्हणून या ठिकाणी इकडं हा देश आलेला आहे आणि संयुक्त सराव झालेला आहे. ठीक आहे, असे संयुक्त सराव वेगवेगळ्या देशांमध्ये होत असतात. चला दुसरा प्रश्न काय. लामित्ते 2026 ही सैन्य अभ्यासाची कितवी आवृत्ती आहे? म्हणजे कितव्यांदा हे होतंय? 11वी आवृत्ती आहे. कितवी आवृत्ती आहे? 11वी आवृत्ती आहे. एडिशन आहे, म्हणजे वेळ म्हणायचं त्याला. आता बघा, लामित्ते या शब्दाचा अर्थ काय? लामित्ते या शब्दाचा अर्थ आहे मैत्री. मैत्री म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त 14 फेब्रुवारी राहतं का, किंवा अजून कुठल्या तारखा आवडतात का, आठवतात का? लक्षात घ्या, लामित्ते नावाचा शब्द आहे आणि त्याचा अर्थ हा मैत्री आहे. ठीक आहे, अशी मैत्री पण असू शकते, एकमेकांना युद्धाच्या परिस्थितीमध्ये मदत करायची. चला पुढे. मार्च 2026 मध्ये अमेरिका आणि दक्षिण कोरिया दरम्यान कोणता युद्ध संयुक्त सराव पार पडला? आता अमेरिकेनं केलेले युद्ध सराव खूप महत्वाचे आहेत, कारण त्याच्यावरती लक्ष आहे जगाचं. मग अमेरिका आणि दक्षिण कोरिया या दोघांमध्ये जो युद्धाचा सराव आणि अभ्यास झाला तो कोण होता? फ्रीडम शील्ड नाव आहे, फ्रीडम शील्ड. ओके, पाहून घ्या जरा, लोकेशन वगैरे काही आठवतंय का बघा, कधी तुम्ही तिकडे गेला होता का पहा. ठीक आहे, आता बघा, सागर कवच हे मॉक ड्रिलचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? सागर कवच हे मॉक ड्रिल कोठे आयोजित केलं गेलं? उत्तर काय आहे? केरळ आणि पुदुच्चेरीचा जो तट आहे तिथं केलेला आहे. ठीक आहे, आता बघा क्वेश्चन नंबर 7. काकडू 2026 या अभ्यासाचे आयोजन कोणत्या देशात नौदलाने केलेले आहे? काकडू 2026. ओके, ऑस्ट्रेलिया. कुठे केलेला आहे? ऑस्ट्रेलिया. लक्षात घ्या, ऑस्ट्रेलिया. आता बघा, मार्च 2026 मध्ये अमेरिका आणि दक्षिण कोरिया दरम्यान कोणता संयुक्त सैन्य अभ्यास पार पडला? सैन्य अभ्यास म्हणजे पुस्तकं घेऊन सैनिक अभ्यास करत नाहीत बरं. सैन्य अभ्यास हा डायरेक्ट धाडधूड असतो. ठीक आहे, चला. सो फ्रीडम शील्ड हाच क्वेश्चन त्या ठिकाणी आहे. परत हाच क्वेश्चन इथं आपण रिपीट त्या ठिकाणी घेतलेला आहे. पुढे जाऊया. आता बघा, काकडू 2026 या बहुराष्ट्रीय समुद्री अभ्यासात भारतात कोणत्या स्वदेशी युद्ध नौकेने भाग घेतलेला आहे? भारताची पण एक स्वदेशी युद्ध नौका गेली या काकडूसाठी. ओके, आणि तिचं नाव आहे INS निलगिरी. काकडू मध्ये सहभागी झालेली आमच्या भारताची स्वदेशी बनावटीची युद्ध नौका आहे INS निलगिरी. ओके, चला पुढे. पुढचा प्रश्न. भारत आणि किर्गिस्तान दरम्यान या सैन्य अभ्यासाचे आयोजन कोठे झालेले आहे? सैन्य अभ्यासाचं नाव काय बा? खंजर 13.
खंजर, बरोबर आहे, पोटात खंजर खुपसला आपण म्हणतो की नाही, आणि खंजर खुपसण्याचा प्रयत्न करणारा जो पण कुणी असेल अफजल खान, त्याचा वध शिवाजी महाराजांनी कसा केला हे तुम्हाला माहिती आहे. चलो एनिवे पुढे घेऊ. याचं उत्तर आहे आसाम. काय उत्तर आहे? आसाम. लक्ष द्या. मिलन 2026 बहुपक्षीय नौदल अभ्यास कोठे आयोजित झालेला आहे? मिलन 2026 वेगवेगळ्या देशांमधून आलेल्या लोकांनी तो अभ्यास केलेला आहे. त्या ठिकाणी भरपूर नेव्ही आल्या होत्या. विशाखापट्टणम. विशाखापट्टणम भारतातलंच हे एक प्लेस आहे मित्रांनो. ठीक आहे. मिलन 2026 अभ्यासाचे उद्घाटन कोणी केले? कोणी केले? राजनाथ सिंह. आता पोट्यो मला सांगा, राजनाथ सिंह कोण आहेत? या भारताचे संरक्षण मंत्री हे राजनाथ सिंह आहेत. आता मला सांगा, भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS कोण आहेत? कमेंट करून सांगायचं. पटापट झापूक झुपूक कमेंट करायच्या, नुसतं ऐकायचं नाही. पटापटा जरा हात हलवायचे, लगेच कमेंट करायच्या. भारताचे CDS कोण आहेत? लगेच कमेंट करायच्या. मी वाचणार आहे तुमच्या कमेंट्स. चला, आणि वाचत पण असतो. काल भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट केली, कामाचा माणूस आहे. त्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि आज परत शब्द देतो, हा कामाचा माणूस रोज तुमच्या कामाला येणार आहे, यामध्ये तिळमात्र शंका नाही. ठीक आहे. चला पुढे बघा. या ठिकाणी खंजर दाखवलेला आहे, मिलन दाखवलेला आहे, बरोबर आहे. आसाम कुठे आहे बघा. आणि या ठिकाणी खाली हे आपण प्लेस दाखवलेला आहे. काय आहे? विशाखापट्टणम, बरोबर आहे. केरळ खाली राहतोय. या पुढे प्रश्न काय पहा. वायू शक्ती 2026 या हवाई अभ्यासाचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये झाले? बरोबर आहे. कुठे झाले? राजस्थान. पोखरण. पोखरण. पोखरण म्हणलं की आपल्याला आठवलं पाहिजे कोण? राजस्थान. ठीक आहे. आता बघा, भारत आणि अमेरिका दरम्यान वज्र प्रहार अभ्यासाची 16वी आवृत्ती, भारत आणि अमेरिका वज्र प्रहार कुठे झालेला आहे? हिमाचल प्रदेश. बकलोह. बकलोह. ठीक आहे. आता बघा, नरवल ही पहिली स्वदेशी पाणबुडी कोणत्या देशाने यशस्वीरित्या परीक्षित केलेली आहे? तैवान. देशाचं नाव आहे तैवान. आणि नरवल हे पाणबुडीचं नाव आहे. पाणबुडीचं नाव आहे. हे पहा, या ठिकाणी दाखवलंय आपण. पाणबुडी पाण्यामध्ये असते मित्रांनो. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये भारतीय सेनेने चालवलेल्या दहशतवाद विरोधी मोहिमेचे कोड नेमकं काय आहे? कोड. कोड काय आहे? ओके. ऑपरेशन किया. ऑपरेशन किया हे लक्षात घ्या. जम्मू काश्मीर मध्ये उधमपूर भारतीय सेनेने चालवलेलं ते ऑपरेशन आहे. आता बघा, XINC-2 2026 नाव लीट लक्षात घ्या. XINC-2 2026 हा हवाई अभ्यास भारत आणि कोणत्या देशाच्या हवाई दलामध्ये झालेला आहे? थायलंड. ओके. कुठल्या देशामध्ये? थायलंड. ठीक आहे. पुढे पहा. सिक्कीम मध्ये अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी भारतीय सेनेने कोणती मोहीम राबवली आहे? सिक्कीम मध्ये अडकलेल्या पर्यटकांना ऑपरेशन हिमराहत. हे पहा, ऑपरेशन हिमराहत हे त्या ठिकाणी राबवलेलं होतं. हे सगळेच्या सगळे प्रश्न महत्वाचे आहेत म्हणून तर घेतोय, कारण येऊ शकतात. आला तर आपला कार्यक्रम नको वाचायला. हे पहा, धर्मा गार्डियन सैन्य अभ्यासाची 7वी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशामध्ये झाली? जपानमध्ये झाली. धर्मा गार्डियन. धर्मा गार्डियन म्हटलं की जपान आपल्याला आठवलं पाहिजे. भारतीय सेनेने अग्निवर्ष सैन्य अभ्यासाचे आयोजन कोठे केले? अग्निवर्ष हे सैन्य ऑपरेशन आपल्या भारतीय सेनेनं केलं आणि ते नेमकं आयोजित कुठं केलं गेलेलं? तर पोखरण राजस्थान मध्ये आयोजित केलं गेलेलं. बऱ्याचशा गोष्टींचे प्रयोग हे पोखरण मध्ये होत असतात. ठीक आहे. आणि एवढंच नाही, न्यूक्लिअरची जी टेस्टिंग झाली होती ती सुद्धा पोखरण मध्ये झाली होती. अटल बिहारी वाजपेयींनी ते करून दाखवलं होतं. आणि म्हणूनच आज आम्ही म्हणू शकतो की आम्ही ग्रेट आहोत, आम्ही स्ट्रॉंग आहोत. खर तर आपले APJ अब्दुल कलाम या देशासाठी मिळालेलं एक रत्न होत. आणि साहेबांचं वाक्य होतं की म्हणजे शांततेचं प्रतीक म्हणजे अणुबॉम्ब आहे. बघा किती म्हणजे बोलणं विरोधात. शांततेचं प्रतीक म्हणजे अणुबॉम्ब आहे. म्हणजे का? तर म्हणे ज्याच्याकडे अणुबॉम्ब आहे त्याच्या नादी कुणी लागत नाही, ऑटोमॅटिक शांत.
आणि हे खरं आहे, आज आमच्याकडे अणुबॉम्ब आहे, आम्ही त्याचं टेस्टिंग केलेलं आहे, जगाला माहित आहे, आम्ही रेडी आहे. त्याच्यामुळं शक्यतो सहजासहजी आमच्या कुणी नादाला लागत नाही, कारण आमच्या नादाला लागायचं नसतं, आमची ताकद जबरदस्त. ओके, बघा आता डिसर्ट सायक्लोन 2 हा अभ्यास भारत आणि कोणत्या देशामध्ये झाला? अभ्यासाचं नाव काय? डिसर्ट सायक्लोन 2. हे सगळे अभ्यास आहेत बाळांनो, तुम्हाला हे शब्द लक्षात राहणं गरजेचं आहे. संयुक्त अरब अमिराती, UAE, बरोबर आहे. UAEचा दुबई हा एक भाग आहे, लक्षात घ्या. पुढे आता प्रश्न काय बा, जिमेक्स 25 हा समुद्री भारत आणि कोणत्या देशात आयोजित केलेला होता? समुद्री अभ्यास आहे हा. जिमेक्स 25, जिमेक्स 25 उत्तर आहे जपान. जिमेक्स म्हणलं की जपान आठवलं पाहिजे. भारतीय सेनेने 2026 हे वर्ष काय म्हणून घोषित केलेलं आहे? महत्वाचा प्रश्न आहे की नाही? काय म्हणून? नेटवर्किंग आणि डेटा केंद्रता वर्ष. नेटवर्किंग आणि डेटा, ठीक आहे. सगळं नेटवर्क करून डेटा करून ठेवायचा, सगळं कोण कुठं कसं काय कोणाची पायामुळे आहे सगळं रेडी करून ठेवायचं, अभ्यास करून ठेवायचा, आणि जर कोण वाटेला गेला तर मग कार्यक्रम करायचा. ठीक आहे, एनिवे हरकत नाही. भारतीय हवाई दलाने, बघा भारतीय हवाई दलाने कलारी लिप अभ्यास कोठे केला? कलारी लिप हा अभ्यास कोठे केला? लक्षद्वीप आणि मिनिकॉय. लक्षद्वीप आणि मिनिकॉय. ठीक आहे मित्रांनो, हे सगळं एवढं छान बनवलंय, हे तुमच्यासाठी बनवलंय. जर तुम्हाला ह्या PPT बनवतोय, जे प्रेझेंटेशन आहे ते जर खरंच तुम्हाला चांगलं वाटत असेल तर लगेच कमेंट करून सांगा कामाचा माणूस. कमेंट करायची आहे कामाचा माणूस, म्हणजे आम्हाला कळेल की आम्ही जे बनवतोय हे तुमच्यासाठी, की ते माझे सहकारी मेहनत करतायत, मी मेहनत करतोय आणि तुमच्यासाठी या सर्व गोष्टी बनवतोय. आमचा हेतू आणि उद्देश सरळ आहे, आगामी काळामध्ये तुमच्या सरकारी नोकरीचं स्वप्न साकार झालं पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थानं आम्ही म्हणणार कामाचा माणूस. ठीक आहे, चलो यासोबत आपण पुढे जाऊया. बघा, ड्रोन ऑपरेटर साठी भारतीय सेनेने कोणत्या नवीन स्पेशल फोर्सची स्थापना केलेली आहे? ड्रोनचा विषय लय जबरदस्त आहे बरं का, ड्रोन लय महत्वाचा आहे. भैरव फोर्स खूप महत्वाचा प्रश्न आहे. भैरव फोर्स हा आलेला पण प्रश्न आहे, लक्षात घ्या. ड्रोन ऑपरेटर साठी भारतीय सेनेने कोणत्या नवीन स्पेशल फोर्स, आम्ही एक स्पेशल फोर्स तयार केली आहे, ड्रोन ड्रोन ओके, आणि त्याचं नाव आहे भैरव फोर्स. महत्वाचा विषय लक्षात ठेवा. जम्मू काश्मीरच्या ओके किशतवाड मध्ये दहशतवाद विरुद्ध कोणती मोहीम सुरू करण्यात आलेली आहे? ऑपरेशन त्राशी. ऑपरेशन त्राशी 1. ऑपरेशन त्राशी 1 महत्वाचा विषय. बघा या ठिकाणी साझा शक्ती अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? पुणे महाराष्ट्र. पुणे महाराष्ट्र, विद्येचं माहेरघर असणार आपलं पुणे, आणि या पुणे महाराष्ट्र मध्ये हा जो युद्धाचा त्या ठिकाणी अभ्यासाचा जो पार्ट आहे तो आयोजित केलेला आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ आपण. बघा, ऑपरेशन त्रिशूल हा त्रिसेवा सैन्य अभ्यास कोणत्या भागात आयोजित केला? ऑपरेशन त्रिशूल ओके, पश्चिम सीमांत क्षेत्र. ओके, पश्चिम सीमांत क्षेत्र, पश्चिमेला या ठिकाणी तो आयोजित केलेला आहे. बघा, पूर्वी प्रचंड प्रहार हा अभ्यास भारतीय सेनेने कोठे केला? अरुणाचल प्रदेश. कोठे केला? अरुणाचल प्रदेश. ऑपरेशन पिंपल कोठे आयोजित करण्यात? ऑपरेशन पिंपल. ऑपरेशन पिंपल, आपल्या चेहऱ्यावर आलेली पिंपल नव्हे. ओके, ही ऑपरेशन लय मोठी पिंपल आहे. ठीक आहे, ओके लक्षात घ्या, ऑपरेशन पिंपल नॉट डिंपल. ठीक आहे, कुपवाडा जम्मू काश्मीर. कुपवाडा जम्मू काश्मीर मध्ये ऑपरेशन पिंपल केलेलं आहे. एखादी डिंपल जर पाहिजे असेल ना भावा, तर तुला हे पिंपल लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, कारण जर तुला नीट मार्क पडले तर उद्या जाऊन तुझं सगळं नीट होईल, नीटकं होईल. ठीक आहे, हा त्यामुळे नीट ध्यानात घे बाबा सगळं. हे बघ, मलबार 225 सैनिक, नौसैनिक म्हणजे नेव्हीचा सराव आहे. मलबार 225 कुठे पडलाय? बघा, गुआम, उत्तर प्रशांत क्षेत्र. ओके, उत्तर प्रशांत, नॉर्थ प्रशांत मध्ये झालेला आहे. आता बघा, मलबार अभ्यासात कोणत्या गटाचे देश सहभागी झाले होते? कोणता गट आहे? क्वाड. कोणता गट आहे? क्वाड. हे बघा, क्वाड गट असा आहे. ठीक आहे, या क्वाड गटाचे देश. आता बऱ्याचदा हा पण प्रश्न येतो तुम्हाला की क्वाड गटामध्ये समाविष्ट देशांची नावे सांगा, किंवा खालीलपैकी कोण समाविष्ट आहे किंवा नाही, आपल्याला ते माहिती पाहिजे. त्यासाठी ही एक सुंदर अशा प्रकारचं प्रेझेंटेशन
तुमच्या डोळ्यामध्ये भरेल अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन आपण केलेलं आहे। हे पहा, मित्रशक्ती 2025, मित्रशक्ती 2025 हे भारत आणि कोणत्या देशामध्ये झालं बाबांनो? श्रीलंकेमध्ये झालं, श्रीलंकेमध्ये झालं। श्रीलंकेमध्ये आपण चांगली श्रीलंकेला मदत केलेली आहे, ठीक आहे। एनिवे चलो पुढे घेऊया। पुढचा प्रश्न काय पहा, अजय वॉरियर 2025 भारत आणि कोणामध्ये पार पडला? ब्रिटन। अजय वॉरियर ब्रिटन सोबत आहे। गरुडा 225 हा हवाई अभ्यास भारत आणि कोणत्या देशात झाला? फ्रान्स मध्ये झाला, फ्रान्स मध्ये झाला, लक्षात ठेवा। त्यानंतर विनबॅक्स 2025 ची 6वी आवृत्ती कोठे झाली होती? हनोई व्हिएतनाम। कोठे झाली होती? हनोई व्हिएतनाम। पुढचा प्रश्न घ्या, सूर्यकिरण सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशासोबत झालेला आहे किंवा कोणत्या देशासोबत भारत हा अभ्यास करतो? नेपाळ। नेपाळ सोबत आम्ही सूर्यकिरण करत असतो, ठीक आहे। त्यानंतर इथे पहा, ओसिंडेक्स 225 हा अभ्यास कोणामध्ये पार पडलेला आहे? भारत आणि ऑस्ट्रेलिया, भारत आणि ऑस्ट्रेलिया। बघा कांगारू दिसते मध्ये, ठीक आहे। चला पुढे बघा, इथे पहा, इक्युवेरिन 225 भारत आणि कोणत्या देशामध्ये पार पडला? मालदीव मध्ये पार पडला। कुठे पार पडला? मालदीव मध्ये पार पडला, ओके। आता बघा जॉईंट कमांड, आता यामध्ये बघा नौसैनिक अभ्यास स्लिनेक्स 225 कोठे आयोजित केला? कोलंबो। कोलंबो कुठे आहे? श्रीलंकेमध्ये आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर पाहिजे इंद्रा 2025 सैन्य अभ्यास कोणत्या 2 देशामध्ये पार पडला? इंद्रा 2025 भारत आणि रशिया, भारत आणि रशिया, लक्षात घ्या। त्यानंतर मैत्री सैन्य अभ्यास भारत आणि कोणामध्ये पार पडला? थायलंड। थायलंड सोबत आपण चांगली मैत्री केलेली आहे। थायलंडची पूर्णपणे अर्थव्यवस्था पर्यटनावर डिपेंड आहे आणि अख्खा भारत थायलंड। हा तर आता बघा क्वेश्चन नंबर 41 कडे आलोय। आता हे सगळे शब्द कानावर पडल्यानंतर जरा थोडासा कंटाळा येणार, स्वाभाविक आहे। कसं असतं बघा, जे आवडतं ना ते परीक्षेला कधीही येत नाही आणि जे बोर होतं तेच मार्क आपलं घालवतं। त्याच्यामुळं ना जरी आवडत नसलं तरी औषध म्हणून घ्यावं लागेल, पर्याय नाही। कारण या मास्तरचा थोडा त्रास होईल पण गुण हमखास येईल, ओके। त्यामुळे नीट बघा, नीट बघा, ठीक आहे। कारण तुला बावड्या आवडतंय नाही आवडतंय याच्याशी मला घेणं देणं नाही। मला एकच माहित आहे की तुला पेपरमध्ये जर प्रश्न आला मार्क नाही गेला पाहिजे। बाळांनो, एका मार्काचं महत्व काय असतं ना, 1 मार्कासाठी मेरिट लिस्ट पासून दूर राहिलेल्या व्यक्तीला विचारा, झोप येत नाही, झोप। 1 मार्क आयुष्यामध्ये किती महत्वाचं आहे ते तेव्हाच कळत, ठीक आहे। 1 मार्कासाठी 1-1 करायचं। चला क्वेश्चन नंबर 41, ऑस्ट्रा हिंद 2025 हिची 4थी आवृत्ती या युद्ध सरावाची कोठे पार पडली? अर्थातच पर्थ, ऑस्ट्रेलिया, ठीक आहे। आता ऑस्ट्रेलियाची राजधानी काय आहे मला सांगा, कमेंट करून सांगा। ऑस्ट्रेलियाची राजधानी काय आहे मला सांगा। सर्वांनी जरा पटापट पटापट कमेंट करायचे, कमेंट वाचतो बरं आपण, कमेंट करायला विसरायचं नाही। ऑस्ट्रेलियाची राजधानी सांगा, ठीक आहे। चला पुढे, द्विपक्षीय नौसैनिक अभ्यास समुद्र शक्ती 2025 कोणत्या देशांमध्ये पार पडला? भारत आणि इंडोनेशिया। उत्तर आहे भारत आणि इंडोनेशिया, लक्षात घ्या। आता भारत आणि दक्षिण कोरियाचा पहिला द्विपक्षीय नौदल अभ्यास कोणता? ओके, याचं उत्तर आहे केपॉप, उत्तर आहे केपॉप। चला पुढे पहा, कोंकण 2025 अभ्यास भारतीय नौदल आणि कोणत्या देशाच्या रॉयल नेव्ही मध्ये झाला? रॉयल नेव्ही मध्ये, ब्रिटन, ओके। कोकण 2025 हा त्याचा त्या ठिकाणी अभ्यास होता। सायक्लोन 2025 भारत आणि कोणत्या देशामध्ये पार पडला? इजिप्त। कुठल्या देशामध्ये? इजिप्त। आता बघा, विंग्ड रायडर हा अभ्यास कोणत्या देशांमध्ये किंवा समन्वय वाढवण्यासाठी केला जातो? ठीक आहे। आता यामध्ये सेना आणि हवाई दल, सेना आणि हवाई दल म्हणजे कुठल्या 2 घटकांचा समन्वय वाढवला जातो? ओके, या ठिकाणी बघा, विंग्ड रायडर हा जो काही अभ्यास केला जातो किंवा हे जे काही ड्रिल्स केले जातात, हा जो काही सराव केला जातो, हे सेनेमध्ये आणि हवाई दलामध्ये कोऑर्डिनेशन वाढवण्यासाठी हे ऑपरेशन किंवा हा सराव केला जातो, हे आपल्याला माहित पाहिजे। सेना आणि हवाई दल यांचं कोऑर्डिनेशन मजबूत व्हावं म्हणून हा सराव केला जातो, हे लय महत्वाचं आहे। आता बघा, या ठिकाणी आपण सगळं दाखवलेलं आहे, ठीक आहे। आपली जी काही सेना आहे ती 3 ह्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे, एक आहे हवाई दल, एक आहे नौदल, एक आहे भूदल। हे बघा कसा कार्यक्रम आहे, धिंगा नाही का नाही, नाद नाही करायचा आमचा, आमच्या नादाला लागायचं नसतं, आमची ताकद जबरदस्त, ओके। चला पुढे, आता बघा, नोमॅडिक एलिफंट सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशामध्ये झाला? बघा आता, नोमॅडिक
नोमॅडिक, रोमॅन्टिक नव्हे, नोमॅडिक. ठीक आहे, भारत आणि मंगोलिया, भारत आणि मंगोलिया. आता बघा पुढे, बोंगो सागर 25, बोंगो सागर 25 भारत आणि कोणत्या देशामध्ये पार पडला? बांगलादेश, बांगलादेश. ओके, चला पुढे बघा, शेवटचे 2 प्रश्न. बोल्ट 2025 कोठे आयोजित केलेला आहे? कुरुक्षेत्र आहे, बोल्ड कुरुक्षेत्र. ठीक आहे, कोठे आयोजित केलेला आहे? जोधपूर. बाळांनो, जोधपूर कुठे आहे? राजस्थान मध्ये. जोधपूर कुठे आहे? राजस्थान मध्ये. ओके, राजस्थानचं नृत्य काय आहे रे, सांगा मला. ठीक आहे, कुठला आहे? घेवर कुठला आहे? घेवर, बरोबर आहे की नाही? घेवर, घेवर, घेवर. ठीक आहे, राजस्थानचा. आता बघा, विनबॅक्सची 5वी आवृत्ती कोणत्या भारतीय शहरात आयोजित झालेली आहे? ओके, अंबाला, हरियाणा आहे, अंबाला, हरियाणा. अशा पद्धतीनं हे सगळे महत्वाचे प्रश्न तुमच्यासाठी घेतले. हे प्रश्न ऐकायला नवीन वाटत असतील तरी सुद्धा युद्ध सरावावर, पोलीस भरतीला, सरळ सेवेला बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत, प्रश्न येत असतात. जर चुकून एखादा प्रश्न आला तर भावांनो, तो तुमचा मार्क जाऊ नये यासाठी आज हा खटाटोप होता. आता मी जाताना परत एकदा तुम्हाला सांगतो, जर यासोबत चालू घडामोडी आणि जीके जीएस आपण घेतच आहोत, पण यासोबत जर तुम्हाला असं वाटत असेल की मॅथ्स मधले सुद्धा अवघड अवघड प्रश्न किंवा अवघड अवघड कन्सेप्ट तुमच्या समोर जर घ्यायची गरज असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा मॅथ्स. जर 500 कमेंट आल्या मॅथ्स, तर आपण मॅथ्सचे सुद्धा महत्वाचे पॉइंट आणि क्वेश्चन घेणार, नक्की घेणार. कारण तुम्ही जे जे सांगणार ते ते तुमच्यासाठी आपण घेणार, कारण माणूस कामाचा आहे. तर परत भेटूया उद्या दुसरा विषय घेऊन. तोपर्यंत ऑल द